28 तारखेपासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय आले आणि ते आल्या असताना आपण आपल्या कार्यामध्ये एवढे महत्व होतो की आता काही विचार पडलेला होता. मला मोरे सरांनी सांगितलं की यायला लोक आले आपण त्यांचं स्वागत करूया आणि आमचं एक पातळी नाटक रंगवण्यात एवढ्यापर्यंत झालं होतं की आम्ही आता शाळेतले वातावरण असतं त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या काही तक्रारी होतात किंवा काहीतरी अडचणी येतात. त्या अडचणी प्रॅक्टिकली कसे सोडवायच्या त्या संदर्भात आमचं चाललेलं होतं. 28 तारखेला सुरुवातीला आमचं ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवातीला आल्यानंतर सर्वांची नावनोंदणी झाली आणि त्यानंतर आमचे तिघं जे आरती वगैरे रिसोर्स पर्सन यांनी आम्हाला टेक्निकला घेऊन गेले. टेक्निकमध्ये बऱ्याचशा लोकांनी काही त्यांनी गोळवा दाखवला आणि सगळ्यांनी एकमेकांची मदत केली आणि ओळख काही आणि सगळ्यांची झाली. तर उच्चस्तरीय बोधात्मक क्षमता विकास या विषयावर प्रबोधन करण्यात आलं. पंढरीकरांनी त्या संदर्भात सांगितलेली स्थिती. दुसऱ्या दिवशी आमचे ठाकरे सर यांनी शाळेचे स्वप्न आणि स्वप्नाचे उच्च दर्जाच्या शाळा विकसित करण्याच्या दृष्टीने कसे कसे असतात आणि त्या स्वप्नाला आपण प्रॅक्टिकली उत्पन्न आणण्यासाठी आपल्या शाळेची काही समस्या आहे त्या समस्यांवर मात करून शाळा चांगली सुंदर एक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक मुख्याध्यापकाची ऍक्टिव्ह असायला पाहिजे. मुख्याध्यापकाच्या भूमिका कोणत्या कोणत्या असतात त्या प्रत्येक भूमिकेतून जात असताना आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मात करून आपल्या सर्व प्रकारांचं सहकार्य घेऊन समाजाचं सहकार्य घेऊन एक शाळा विकसित करता या दृष्टीने संस्था आणि विधान जे संस्था आहे त्या संस्थाला आकार करण्यासाठी भूमिका करते हे निश्चित आहे. संस्थाला आकार येतो आणि आपण यशस्वी होऊ शकतो. अशा पद्धतीने ठाकरे सरांनी शाळेचे स्वप्न विकास याबाबत सखोल अशी माहिती दिली आणि प्रॅक्टिकली घेऊन पाहिजे त्यांनी. त्यानंतर गुणवत्तेचे निकष आणि निश्चिती या संदर्भात उपाध्यायांनी चांगली माहिती दिली. कालच्या दिवसाला शालेय गुणवत्ता विकास योजना भाग 1 आणि भाग 2 गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक मुख्याध्यापकाला एक प्रकार करण्यात आला. आपल्या शाळेमध्ये कसे कसे स्वतःला शालेय उपक्रम राबवले जातात आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने शाळेच्या अडचणी आहेत तर सोडवण्यासाठी कोणाकोणाची मदत केली असतो. शाळेची उभारणी करत असताना गुणवत्ता वाढीचा प्रयत्न करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांचा हा करावा लागतो आणि या सगळ्याच्या दृष्टीने प्रयत्न करून बऱ्याचशा शिक्षकांनी सीडीसह या ठिकाणी माहिती दिली आणि ठाकरेकरांनी असे सतत करत प्रत्येकाला प्रत्येक विषयाला एक सामावून घेतलं आणि सरळ असं वाटायला लागलं की मोबाईलवर वापर करण्यात ऑनलाईनवर वापर करण्यात डॉक्टर करण्यात आधी असं बोलतो की बऱ्याचशा गोष्टी आपल्या विचारांना आपण मनापासून आम्हाला मिळाल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी काय असतात त्यांच्यावर कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करायचं असतं. शिक्षकांना त्याचा विश्वासात घ्यायचा असतो. शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपासून पालकांपासून व्यवस्थापनापासून शासनापर्यंत प्रत्येकाची कसं एक सुसंवाद साधून आपली शाळा गुणवत्तापूर्ण करून चांगल्या मार्गाने चांगल्या गोष्टीचा सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करून चांगल्या शाळेच्या वाटचाल कशी करता येईल या संदर्भात माहिती झाली.